जगाच्या इतिहासाचे अनेक कालखंड आहेत. त्या प्रत्येक खंडामध्ये एका महान व्यक्तीनं जग बदलून टाकले. उदाहरणार्थ, अरिस्टॉटल या माणसानं ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत संचार करून जगाला नवी नजर दिली. त्याच्याकडे साधनं नव्हती, उपकरणं नव्हती, त्याचे काही अनुमानं चुकीची होती. तरी पण अनेक शतकं त्याचे विचार मार्गदर्शन करीत राहिले. जीवशास्त्र, वनस्पती, रसायन, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान आणि इतर अनेक ज्ञानशाखांचा शास्त्रीय विचार अरिस्टॉटलनं इसवी सनापूर्वी 4 शतकं केला होता. त्याबद्दल मानवजात त्याची सदैव ऋणी राहील. न्यूटनबद्दल आपण पुस्तकात वाचत आलो आहे. गुरुत्वाकर्षणाबद्दल त्यानं पहिल्यांदा सांगितलं. बर्नार्ड शॉ याच्या मते अरिस्टॉटलनंतर जगाचा विचार बदलणारा हा दुसरा युगप्रवर्तक माणूस होता. न्यूटनचं जग आईन्स्टाईनपर्यंत म्हणजे सुमारे 400 वर्ष अबाधित राहिला. न्यूटनचा जन्म 1643चा. तो जन्माला तेव्हा इतका दुबळा होता की तो काही दिवस तरी जगेल का अशी शंका होती. पण त्याला 84 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि त्यानं त्या आयुष्याचं सोनं केलं. विशेष म्हणजे गॅलिलिओचं निधन झालं त्याच वर्षी न्यूटनचा जन्म झाला. न्यूटन केम्ब्रिज विद्यापीठात गणिताचा ल्युकेशियन प्राध्यापक होता. प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेला न्यूटन अनेक बाबतीत असाधारण होता. खरं तर ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज ही दोन्ही धर्मपीठं. ल्युकेशियन प्राध्यापकाला धर्मगुरूच्या जबाबदाऱ्या असत, पण न्यूटनच्या बाबतीत त्यांनी अपवाद केला होता. तो लोकात मिसळत नसे. तो पराकोटीचा एकांत प्रिय होता. माणूसगाणा हा शब्द माणसावर अनेक उपकार केलेल्या या विभूतीबद्दल वापरणं योग्य वाटत नाही. त्याच्या वडिलांचं नावही आयझॅक न्यूटनच होतं. न्यूटन जन्मण्याआधीच ते वारले. मग न्यूटनच्या आईनं दुसरं लग्न केलं. न्यूटननं आपली आई आणि सावत्र बाप यांना कधीही माफ केलं नाही. पुढे त्यानं आपल्या पापाची कबुली दिली. त्यात माझ्या आईवडिलांना घरासह जाळून टाकण्याची धमकी हे पाप सामील होतं. त्याचा सांभाळ मग त्याच्या आजीनं केला. आजीनं त्याला शाळेत घातलं. पण न्यूटनला पारंपरिक शिक्षणात काहीतरी नवं शोधावंसं वाटे. त्याच्या आईनं तिचा दुसरा नवरा वारल्यानंतर न्यूटनवर लक्ष दिलं. त्याच्या आईनं तिचा दुसरा नवरा वारल्यानंतर न्यूटनकडे लक्ष घातलं. दुसऱ्या नवऱ्यापासून आणखी 3 मुलं होती. पण न्यूटन थोरला होता. तिची परिस्थिती आता बरी होती. त्याची शाळा सोडून तिनं त्याला शेतकरी बनवण्याचा प्रयत्न केला. पण शेतीत त्याचं लक्ष लागलं नाही. तो गुरांना चरायला सोडून एखाद्या झाडाखाली पुस्तक वाचत बसलेला असे. त्याच्या एका शिक्षकानं त्याच्या आईची समजूत घालून त्याला परत शाळेत घातलं. पण शिक्षणासाठी न्यूटनला जोडधंदे करावे लागले. पण शाळेच्या लक्षात आलं की हा असामान्य मुलगा आहे. तो घड्याळं, पवनचक्क्या वगैरे तयार करत असे, अशी नोंद आहे. केम्ब्रिजची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर जरा कुठं त्याच्या आयुष्यामध्ये स्वस्थता आली. कदाचित या सगळ्या कष्टप्रद काळामुळं न्यूटनचा चेहरा नेहमी त्रासलेला असे. त्याचा तुटकपणाही असामान्य होता. बिल ब्रायसन यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये आणखी अफाट माहिती दिलेली आहे. केम्ब्रिजमध्ये तो आला तेव्हा अनेक नवे नवे शोध लागले होते. कोपर्निकस, केपलर, गॅलिलिओ इत्यादींनी विश्वरचनेविषयी धक्कादायक विचार मांडले होते. याला शास्त्रीय क्रांती असं म्हणतात. पण केम्ब्रिज अजून अरिस्टॉटल भोवतीच फिरत होतं. न्यूटनची सुरुवात त्यापासूनची आहे. त्याच्या नोंदीमध्ये त्यानं लिहिलं आहे, प्लेटो माझा मित्र आहे, अरिस्टॉटलही माझा मित्र आहे, पण माझा सच्चा मित्र आहे सत्य. पदवी मिळाली त्याच वर्षी प्लेगच्या थैमानामुळं विद्यापीठ बंद करण्यात आलं. 2 वर्ष त्याला घरी बसून राहावं लागलं. त्या काळात प्लेगनं माणसं पटापटा मारायची. कोरोनाची पहिली लाट आठवते ना. पण याच काळात त्याला कॅल्क्युलस सुचला. प्रकाश किरणामध्ये 7 रंग असतात याची पूर्वसूचना देणारा कलर शिक्षकाचा निबंध ही याच काळातली. कोरोना काळातही संशोधकांनी काय काय केलं हे अजून बाहेर यायचं आहे. न्यूटनच्या डोक्यात सकाळी उठल्याबरोबर इतके विचार असत की तो कित्येक तास तसाच अंथरुणावर बसून राही.
त्या सगळ्या विचारांची संगती लागली की मगच तो उठे. यातूनच जगाचं ज्ञान वाढवणारे अनेक सिद्धांत त्याला सुचले. म्हणून त्याच्या युगाला ज्ञानाचं युग, एज ऑफ एनलायटनमेंट असं म्हणतात. एकदा त्यानं डोळ्याच्या खोबणीत दाबण घुसवली. त्याच्या शब्दात डोळ्याच्या मागच्या हाडापर्यंत काय होतं ते पाहिलं. त्याच्या आणि आपल्या सर्वांच्या सुदैवानं किरकोळ दुखापतीवर निघालं. एकदा एकटक सूर्याकडे पाहण्याचा विक्रमही त्यानं केला. त्यानंतर त्याला काही काळ अंधारात बसून राहावं लागलं. प्रकाश या विषयावर त्यानं मूलभूत संशोधन केलं आहे. प्रकाश किरणातल्या 7 रंगाचं त्यानं विभाजन केलं. प्रकाशाच्या वेगावरही त्यानं संशोधन केलं. दुर्बीणचा आविष्कार त्याचा नव्हे, पण त्याचा अभ्यास करून त्यानं स्वतःची शक्तिशाली दुर्बीण बनवली. केम्ब्रिजची पहिली प्रयोगशाळा त्याच्या प्रयत्नातून साकार झाली. यात तो अफाट प्रयोग करत असे. किमेयागारी, ज्याला इंग्रजीत अल्केमी म्हणतात, त्यावरही या विलक्षण प्रज्ञावंताचा आयुष्यभर विश्वास होता. या विषयावर त्यानं काढलेल्या नोंदी जपून ठेवलेल्या आहेत. कुठल्याही धातूचं सोन्यात रूपांतर करण्याची ही विद्या आहे. त्या काळात बरेच लोक याच्या अभ्यासात गुंतलेले असत. त्यात बरेच जण ठकवणारे असत. शेक्सपियरचा समकालीन असणारा बेन जॉन्सन यानं त्यावर द अल्केमिस्ट नावाचं नाटकही लिहिलेलं आहे. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ केन्स यानं लिलावात न्यूटनचे कागदपत्र असणारी पेटी विकत घेतली. त्याला वाटलं होतं की त्या पेटीत ग्रहताऱ्यांबद्दलची निरीक्षणं असतील, पण त्यात जास्तीत जास्त कागद किमयागारीवर होते हे पाहून त्याला धक्का बसला होता. न्यूटनला समकालीन असणाऱ्या बऱ्याच मोठ्या माणसांनी न्यूटनच्या या किमयागारीच्या वेडाबद्दल लिहून ठेवला आहे. विद्यार्थी दशेत त्याने कॅल्क्युलस शोधला, पण 27 वर्ष त्याने तो जगापासून लपवून ठेवला. प्रकाश किरणावरचं त्याचं संशोधनही असंच अफाट आहे. आम्ही कॉलेजमध्ये त्यांनी सांगितलेले प्रयोग कागदावर टाचण्या लावून करत असो, पण हे संशोधन सुखासुखी स्वीकारलं गेलं नाही. त्याला विरोध करणारे सुद्धा ख्यातनाम शास्त्रज्ञ होते. पण पुन्हा 30 वर्षे त्याने हे संशोधन लपवून ठेवलं. यात केवळ विचित्रपणा नव्हता. त्या काळात धर्ममार्तंडाचा समाजावर मोठा पगडा होता. पाखंड म्हणून हे लोक शास्त्रीय विचारावर टीका करत आणि काही वेळा मरणदंडही देत. ब्रुनो या शास्त्रज्ञाला तर या लोकांनी अक्षरशः जिवंत जाळलं होतं. गॅलिलिओची अखेरचे वर्ष पोपशी मैत्री असतानाही हालात गेली होती. त्यामुळं असेल कदाचित. दुसरं कारणही मोलाचं आहे. लुई पाश्चर हा शास्त्रज्ञ म्हणत असे, तुम्ही संशोधन करा, प्रयोग करा, उलटसुलट तपासा, अगदी 100% खात्री झाली सगळं अगदी बिनचूक आहे म्हणून तरच ते प्रसिद्ध करा. पाश्चर अकादमीनं त्याचा सत्कार केला. त्यावेळी पाश्चरच्या मुलानं वाचून दाखवलेल्या भाषणातून पाश्चर अकादमीनं त्याचा सत्कार केला. त्यावेळी पाश्चरच्या मुलानं वाचून दाखवलेल्या भाषणातून हे घेतलं आहे. या थोर शास्त्रज्ञांना आपल्याला लशी दिल्या. आयुष्यभर कार्यरत असणारा पाश्चर प्रसिद्धी परांगमुख होता. न्यूटन कदाचित अशी सावधगिरी बाळगत असावा. न्यूटन एका धर्मवेड्या पंथाचा पण सदस्य होता. हा पंथ होली ट्रिनिटी किंवा त्रिमूर्तीवर विश्वास ठेवत नसे. विशेष म्हणजे न्यूटनच्या कॉलेजचं नावच ट्रिनिटी कॉलेज होतं. पदार्थविज्ञान आणि गणिताची कोडी सोडवत असताना हे महाशय जेरुसलेममधल्या सालोमनच्या मंदिराचा आराखडा अभ्यासण्यात गुंतले होते. त्यासाठी त्यांनी हिब्रू भाषाही शिकून घेतली होती. ख्रिस्ताचं दुसरं अवतरण आणि जगाचा अंत कधी होणार याची गुप्त गणितं या आराखड्यात लपलेली आहेत असा न्यूटनचा विश्वास होता. न्यूटननं बायबलवरही संशोधनपर लिहिलं आहे. त्याच्या विचाराशी धर्ममार्तंड सहमत नसतीलही, पण कोणालाही न्यूटनला डावलता येणार नाही. महात्मा फुलेंप्रमाणे एका निर्मिकावर त्याचा विश्वास होता. ग्रहांची भ्रमणं, ताऱ्यांची भ्रमणं हे सगळं इतकं शिस्तबद्ध रीतीनं चालतं, यामागं कोणीतरी नियोजक असा आहे. ग्रहांची भ्रमणं, ताऱ्यांची भ्रमणं हे सगळं इतकं शिस्तबद्ध रीतीनं चालतं, यामागं कोणीतरी नियोजक असावा असं त्याला वाटे. न्यूटन विख्यात झाला तो प्रिन्सिपिया या ग्रंथानं. या ग्रंथानं त्याला भरभरून दिलं. फिलॉसॉफिया नॅचरलिस प्रिन्सिपिया मॅथमॅटिका ऑर मॅथमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी असं लांब लचक नाव असलेला हा ग्रंथराज थोडक्यात प्रिन्सिपिया या नावानं प्रसिद्ध आहे. या ग्रंथामध्ये न्यूटनचे 3 प्रसिद्ध गतीचे नियम आहेत आणि विश्वातील प्रत्येक वस्तूला दुसरी वस्तू आपल्याकडे खेचत असते याचं प्रमाण
त्या वस्तूचं वस्तुमान आणि त्यावरील अंतर यावर अवलंबून असते. हाच तो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. विश्वातील इतर शक्तींचा विचार केला तर ही तशी कमी आहे. खाली पडलेली एखादी वस्तू आपण सहज उचलू शकतो. अगदी दोन माणसंही एकमेकाला खेचत असतात. सूर्य आणि ग्रहांच्या भ्रमणाचं रहस्य असं सुटलं. याच्या जन्माची कथा मजेदार आहे. हॅले यानंच हॅलेचा धूमकेतू किती वर्षानं परत येतो हे सांगितलं. हा प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि इतर दोघे गप्पा मारत होते. ग्रहताऱ्यांचं भ्रमण हा विषय होता. त्यातल्या एकानं हे रहस्य जो कोणी सोडवेल त्याला भरघोस बक्षीस जाहीर केलं. हॅले तो विषय डोक्यात घेऊन न्यूटनकडे आला. न्यूटन म्हणाला की त्याला ते माहिती आहे म्हणून. हॅलेला खूप आनंद झाला. तो म्हणाला, मग तुझ्याकडे त्याचं गणित असेलच. यावर न्यूटन म्हणाला, ते कागद मला सापडत नाहीत. केन्सनं निलावत घेतल्या पेटीत ते असतील. हॅलेच्या विनंतीवरून त्याने ते पुन्हा लिहायचं कबूल केलं. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांची मला आठवण झाली. ऋग्वेदावरचं त्यांचं काम खराब झालं होतं, पण स्मरणातून त्यांनी ते पुन्हा लिहून काढलं होतं. न्यूटनच्या डोक्यात सगळं गणित होतंच. रॉयल सोसायटीनं त्याचा खर्च उचलायचं कबूल केलं. 2 वर्ष राबून न्यूटननं ग्रंथ सिद्ध केला. 2 खंड प्रसिद्ध झाले. पण 3ऱ्या खंडाच्या वेळी काही वाद निघाले आणि न्यूटन काकू करू लागला. 3ऱ्या खंडाशिवाय पहिले 2 खंड अपुरे होते. त्याची संगती 3ऱ्या खंडामध्ये सिद्ध होत होती. त्याची संगती 3ऱ्या खंडात सिद्ध होत होती. मिनतवाऱ्या करून हॅलेनं न्यूटनला राजी केलं. आता रॉयल सोसायटीनं 3ऱ्या खंडाचा खर्च उचलायचं नाकारलं. त्या वर्षी माशांवरचं एक पुस्तक प्रसिद्ध करून सोसायटी आतबट्ट्यात आली होती. ते पुस्तक खपतच नव्हतं. हॅलेनं स्वतःच्या खिशातून 3ऱ्या खंडाचा खर्च उचलायचं ठरवलं. 3रा खंड बाहेर आला, पण हॅले मात्र अडचणीत आला. तो सोसायटीत काम करत होता आणि त्याला पगार होता, पण आर्थिक अडचणीमुळे सोसायटीनं त्याला पगाराऐवजी त्या न खपणाऱ्या माशांच्या इतिहासाच्या प्रती द्यायला सुरू केलं. न्यूटननं विश्वामित्राप्रमाणे काका वर केल्या. प्रिन्सिपिया हे त्याचं अपत्य होतं, पण त्याची काळजी मात्र हॅलेनं घेतली. या पुस्तकामुळं न्यूटनला अनेक सन्मान मिळत गेले. सर हा किताब मिळवणारा तो पहिला शास्त्रज्ञ ठरला. फ्रान्सिस बेकन हा खरं तर पहिला होता. न्यूटनला सर किताब दिला तो राणी ॲन हिनं, आणि हा किताब देताना विविध ज्ञानशाखात न्यूटननं केलेल्या कामापेक्षा फ्रान्सिस बेकन हा खरं तर पहिला होता. न्यूटनला सर किताब दिला तो राणी ॲन हिनं, आणि हा किताब देताना विविध ज्ञानशाखात न्यूटननं केलेल्या कामापेक्षा राजकीय हेतू जास्त होता असं अभ्यासकांचं मत आहे. हॅलेची फक्त हॅलेचा धूमकेतू आला की आठवण येते. हॅलेची फक्त हॅलेचा धूमकेतू आला की आठवण होते. प्रिन्सिपिया एक अवघड ग्रंथ मानला जातो. न्यूटननं तो मुद्दाम किचकट भाषेत लिहिला, कारण त्याला वाद टाळायचे होते. न्यूटनमध्ये आणखीन एक पैलू होता. त्याची बऱ्याच जणांशी मैत्री होती, त्यातल्या काहीशी त्याचं बिनसलं. एकदा बिनसलं की त्याचं शत्रुत्व पण टोकाचं असे. जर्मन गणिती लिबनिझ, उपचार लिबनूज, याने कॅल्क्युलसवर काम केलं. न्यूटनची आणि त्याची पद्धत वेगळी होती, पण श्रेयावरून दोघात मोठा वाद झाला आणि नंतर शत्रुत्व झालं. रॉयल सोसायटीने एक समिती सत्यशोधनासाठी नेमली होती. त्यात न्यूटनला श्रेय मिळालं आणि लिबनिझवर चौर्याचा आरोप झाला. हे सगळे शेरे न्यूटननेच लिहिले होते. एवढं होऊनसुद्धा लिबनिझनं न्यूटनची गणितातली महती मान्य केलेली आहे. या काळात न्यूटन रॉयल सोसायटीचा अध्यक्ष होता. त्याला कुणी ना म्हटलेलं चालत नसे, मग तो कोणत्याही पातळीवर जात असे. फ्लॅमस्टीड या संशोधकांनी त्याला बऱ्याच वेळा मदत केली होती, पण एकदा न्यूटनला काही मदत हवी होती, ती मिळाली नाही. म्हणून त्यानं 10 वर्ष त्याला त्रास दिला. पण फ्लॅमस्टीड कोर्टात गेला. न्यूटनला हवे असणारे पेपर्स त्यानं परत मिळवले आणि चक्क जाळून टाकले. न्यूटननेही प्रिन्सिपियाच्या पुढच्या आवृत्तीतनं फ्लॅमस्टीडचं नाव काढून टाकलं. पण न्यूटनला धडा शिकवणारा तो एकमेव ठरला. न्यूटन ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य होता, पण त्याच्यासारख्या प्रज्ञावंताला तिथं बोलण्यासारखं काय होतं? त्याच्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये तो केवळ एकच वाक्य, ते पण खिडक्या लावण्यावरून बोलला. न्यूटनला टांगसाळीवर नेमण्यात आलं होतं. त्याही कामात त्यानं संशोधन चुणूक दाखवली. न्यूटनला टांगसाळीवर नेमण्यात आलं होतं. त्याही कामात त्यानं संशोधन चुणूक दाखवली. काही महत्त्वाच्या निर्णयात त्याचं मत विचारात घेतलं गेलं. न्यूटननं लग्न केलं नव्हतं. शेवटी तो एका नात्यातल्या मुलीच्या घरी राहत होता.
या मुलीचा तो आवडता अंकल होता. तिनं आणि तिच्या नवऱ्यानं अखेरीस न्यूटनची काळजी घेतली.